गोष्ट आहे. उलट हा सिनेमा कशावर आधारित नाही, पण हा सिनेमा तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादावर आणि तुमच्या सगळ्यांच्या पसंतीवर आधारित राहणार आहे, किंवा त्याच्यावर जबाबदारी म्हणजे तुमच्यावर ही जबाबदारी की या सिनेमाला एक एक जे स्थान आमच्या मनात आहे, जी इच्छा आमची आहे ते स्थान त्याला मिळावं. मराठी सिनेमा पॉवर बॅक ॲक्शन फिल्म बनवू शकतो हे मत माझ्या मराठी प्रेक्षकांचं आहे. हे करतो तुमच्यासाठी करतो मी, या माझ्या पापात तू भागीदार आहेस का? ते म्हणाले नाही. जेव्हा त्यांना सत्य कळलं की आपण हे करतोय ते चुकीचं आहे, तेव्हा त्यांचे वाल्मिकी ऋषी झाले ना. सो मला वाटतं जे परिवर्तन आहे, एखादा वाईट माणूस सुद्धा नंतर चांगला होतो, त्या मतांचं परिवर्तन होतं. कुठल्या तरी चांगल्या गोष्टी त्याच्यावर हवी होतात, योग्य गोष्टी त्याच्यावर हवी होतात, आणि मग त्या वाल्मिकी ऋषी होतो. असं आहे. तुमचं सैन्य खूप पॉवरफुल आहे, मी तुमच्याकडे मागतो. तेव्हा हिटलरांनी सांगितलं होतं, अहो तुम्ही माझ्याकडे काय सैन्य मागता? तेव्हा हिटलर गनिमी कावं वाचत होते. तेव्हा तुमचा राजा, तुमचे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनीच लिहून ठेवलंय सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय. तुमच्याकडे जेवढं प्रबळ सैन्य असताना तुम्ही माझ्याकडे काय मागताय? म्हणजे आज एक देशाभरात आहे ना, श्रद्धा तीच आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, माझ्या महाराजांमध्ये असलेला जो राकटपणा, जो खंबीरपणा, जो लढवय्या होता, तो लढवय्यापणा, त्याचा आदर, त्याची श्रद्धा माझ्यात आहे. हा जो तुम्ही बघता ऍक्शन पॅक, माझा युवा जो आज कमी आहे थिएटरकडे वळतोय, मराठी सिनेमा बघायला यंगस्टर्स जी कमी जात आहेत, सगळे OTTवर आहेत, हिंदी KGF किंवा मारधाडचे सिनेमे बघायला जातात. मग तो माझा मराठी युवक आज मराठी चित्रपटाकडे वळावा, हे याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित करतोय. म्हणजे फक्त युवकच यावेत, बाकीचे नाही येऊ नये असं नाही आहे, पण जास्तीत जास्त युवक जो पाठ फिरून जातोय मराठी चित्रपटांकडे, त्यांनी परत आपल्याकडे यावं ही इच्छा आहे. आणि हा सिनेमा कुठलाही आम्ही यातनं बोध देत नाही आहोत, कुठली शिकवण द्यायची नाही आहे, पण हा सिनेमा केवळ एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट आहे. हे मनोरंजन आहे, जे आजच्या काळात, आजच्या पिढीला, आजच्या काळाला गरजेचं आहे. नेहमीच नटाला वाटत असतं की वेगवेगळे रोल आपल्याला मिळावे. आज एवढे सिनेमे केलेत हिंदी, आम्ही एवढ्या दोघांनी खूप काम केलेलं आहे. पण ज्यावेळी समित कक्कडसारखा एक डिरेक्टर आमचा मित्र आहे पहिल्यापासून, पण त्याने ज्यावेळी असा वेगवेगळ्या रोल ज्यावेळी तो ऑफर करतो, त्यावेळी खरंच हॅट्स ऑफ टू हिम. आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. असं वेगवेगळं काम. आता याच्यात संजय नार्वेकर आहे. संजय नार्वेकरला इकडे कोणी अजून विलन म्हणून बघितलेलं नाही आहे. नॉट अ सिंगल मूवी तर विलन आहे. या फिल्ममध्ये त्याचा विलन आहे तो, त्याच्याबरोबर माझी सीन आहेत आणि अक्षरशः मी त्याला कॉम्प्लिमेंट केलेलं आहे त्याच्या परफॉर्मन्सला. म्हणजे हॅट्स ऑफ टू हिम. काय परफॉर्म केलं आहे तुम्ही बघा, त्याचा जो परफॉर्मन्स आहे. बाकी तर शरद केळकर वगैरे तर आहेत. छाया कदम ही उत्कृष्ट अभिनेत्री आहेच, तिने प्रूव्ह केलेला आहे इंटरनॅशनली. तिचा अभिनय बघा. आमच्याकडे ही जी लाईन नावं घेतोय मी, छाया कदम, आम्ही हे सगळे इमोशनल कॅटेगरीमध्ये येतो या फिल्ममध्ये. आणि तुम्हाला इतकं टच करणार ते. यात लव्ह सॉन्ग आहे, त्या लव्ह सॉन्गसुद्धा खूप अजित पराबनी खूप छान म्हणजे त्याचं म्युझिक दिलेलं आहे आणि त्याचं चित्रीकरण खूप छान झालेलं आहे. आणि रिंगा रिंगा हे सिनेमे ज्याच्यामुळे माझी इमेज मला रफटफ मिळाली की संत्याभाई, मन्याभाई. अर्थात एक कलाकार म्हणून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करणं हे मलाच काय, आज प्रत्येक कलाकाराची इच्छा असते, प्रत्येक कलाकाराची भूक असते. आणि आज एका ॲक्शन फिल्मचा मी भाग व्हावा असं माझीच काय, कुठल्याही कलाकाराची इच्छा असेल ती संधी मला मिळाली, त्याकरता मी भाग्यवान समजतो. आणि मला वाटतं की प्रत्येकामध्ये असतं ना की अनेक जण अनेक विषय घेतात, कॉलेजमध्ये जातात, इतिहास, भूगोल किंवा गणित असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल. मग त्यातल्या कुठल्या तरी एका शब्दात ते स्कॉलरशिप मिळवतात, विषय कोणी गणितात मिळवतं, कोणी मराठीत, कोणी इतिहासात. मला वाटतं ॲक्शनमध्ये एवढ्या सगळ्या विषयांमध्ये की मला ॲक्शनमध्ये जास्त स्कॉलरशिप मिळाली आहे आणि मला तो विषय जास्त आवडतो. हा काही छोट्या मोठ्या बजेटमध्ये झालं नाही आहे, पण तरी 7 करोडपर्यंत बजेट आहे. 7 CRची फिल्म आहे आणि अनेक महाराष्ट्रातच याचं शूटिंग झालेलं आहे, कुठेही महाराष्ट्राच्या बाहेर नाही. मुंबई, कोकणात झालेलं आहे आणि मुंबईत झालेलं आहे. ॲक्शनपटात हिरोईनला वाव आहे, जेवढा असतो तेवढा आहे. पण अर्थात हिरो म्हटला सिनेमात की त्याला हिरोईन येतेच, कारण हा कमर्शियल सिनेमा आहे. त्याच्यात सगळं बघायला आवडतंच प्रेक्षकांना. कारण इथे कुठे परत येऊन मला आयुष्य जे मी बाहेर भोगतोय ते मला परत इकडे त्याच्यावर 4 लोक समजवतात, तिकडे येऊन नका मला समजवू. असं लोकांना एंटरटेनमेंट बघायचं असतं. त्यामुळे यात रोमांस आहे, यात ॲक्शन आहे, यात इमोशन्स आहेत. ही गोष्ट मैत्रीची आहे, ही गोष्ट भावाभावांची आहे, ही गोष्ट बाप मुलाची आहे, आई मुलाची आहे. ही एका प्रियकर प्रेयसीची गोष्ट आहे, ही सगळ्यांची गोष्ट आहे, ही आपली गोष्ट आहे.
तर असे अनेक छाया कदम असे अनेक चांगले चांगले कलाकार आहेत आणि कम्प्लिटली आजच्या काळातली मराठीतली एकदम राडा धुवाधार आणि पॉवर पॅक ॲक्शन फिल्म आहे. सो 22 नोव्हेंबरला नक्की बघा चित्रपटगृहात. दादा काय सांगाल? नाही खूपच मी म्हणतो ना की इथे आम्हाला नटांना आहे ना नेहमी चांगलं काम मिळण्याची आपापलेलं असतो. तर आमची हौस सगळी त्या समित कक्कड आमचा जो रानटी डिरेक्टर आहे त्याने ती पूर्ण केलेली आहे आणि इतकं सुंदर काम करायला संधी दिली त्यांनी आम्हाला आणि वेगळं काम आहे. आणि नेहमीच समितचं दृष्टिकोन असतो की नाही खूप अलग करणं आहे. म्हणजे आता याने याच्यात टक्कल दिसतं तुम्हाला. आणि तो दोनदा केलं आहे, एकदा नाही दोनदा. त्यासाठी एक फिल्म पण सोडली आहे. त्यानंतर नागेश भोसलेने आतापर्यंत कधीच मिशी काढलेली नाही, त्याला मिशी काढायला लावली आहे. किंवा सुशांत शेलारने आतापर्यंत कधीही ऑडिशन दिलेली नाही, त्याची 2दा-3दा ऑडिशन घेतले आमच्या डिरेक्टरनी. असा डिरेक्टर आहे. त्यामुळे काय सांगू, त्यामुळे खूप मजा आहे आणि खूप चॅलेंज देतो तो समोरच्याला पण असं उचकत असतो, याचा ऐसा करना चाहिए, याचा कर. त्यामुळे खूप मजा येते आणि ते गिव्ह अँड टेक आमच्यामध्ये असल्यामुळे मला तर वाटतं की खूप पर्वणी आहे तुम्हाला अभिनय बघायची. धन्यवाद.